आपण पाहत असताना हे जे निवडणूक आहे, निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने 5 वर्षानंतर एकदा निवडणूक घेण्याची पद्धती आपल्या संविधानामध्ये आहे। 5 वर्षानंतर एकदा निवडणूक झाली पाहिजे आणि 1 मॅन 1 व्होट 1 व्हॅल्यू, एका माणसाच्या एका मताला एकच किंमत। मग तो राष्ट्रपती असेल, प्रधानमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, मंत्री असेल, खासदार असेल, आमदार असेल, सफाई मजदूर असेल, कामगार असेल, प्रत्येक मताला एकच किंमत आहे। त्यामुळे आपली देशाची लोकशाही जी आहे, लोकशाही एवढी प्रबल लोकशाही आहे। या लोकशाहीला कोणालाच धक्का लावता येणार नाही। जर या भारतीय लोकशाहीला कोणी धक्का लावला तर आम्ही त्यांना अशा पद्धतीचा धक्का मारू की त्यांची वाट लावून टाकल्याशिवाय आम्ही अजिबात राहणार नाही। या देशाची लोकशाही धोक्यामध्ये येऊ शकत नाही आहे। नरेंद्र मोदी मतं मागण्यासाठी फिरतायत, राहुल गांधी मतं मागण्यासाठी फिरतायत, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार साहेब, मी, आम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये जातो आहोत, लोकांना आवाहन करतो आहोत की आम्ही हे काम केलेलं आहे, आम्हाला मत द्या। आम्ही लोकांना हे सांगतोय की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार नाही। नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळेला जाहीर सभातून सांगितलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबद्दल मला प्रचंड आदर आहे। नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे, जर आपण अहमदाबादला गेलात, गुजरातला गेलात तर नरेंद्र मोदी ओबीसी समाजाचे आहेत, तेली समाजाचे आहेत आणि पहिल्याच वेळेला ओबीसी समाजाचा प्रधानमंत्री देशामध्ये झालेला आहे। हे या काँग्रेसच्या लोकांना आवडण्याचं झालेलं आहे। नरेंद्र मोदीचा रथ एवढ्या ताकदीने पुढे चाललेला आहे की त्याला अडवणं शक्य नाही आणि आमचा रथ कोणी अडवू शकत नाही। जर आमचा रथ कोणी अडवला, मोदींचा रथ कोणी अडवला तर आम्ही त्यांना आडवं केल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे ते कोणीच अडवायला येत नाही आहेत। आपण सर्वांनी गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही। मी नरेंद्र मोदींच्या सोबत आहे। पॅंथरच्या काळापासून नगर जिल्ह्याचा माझा जवळचा संबंध आहे। गावागावामध्ये मी जाऊन गेलेलो आहे। विखे पाटील कुटुंबांचा पॅंथरच्या काळापासून आमचा संबंध अत्यंत चांगला आहे। अनेक वेळेला माझ्या सवाना बाळासाहेब विखे पाटील असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मदत केलेली आहे। यांनी आमची पॅंथरची मुवमेंट वाढवण्यासाठी त्यांचा फार मोठा सहभाग आहे। माझं नेतृत्व वाढवण्यामध्ये गावागावातल्या तमाम आमच्या जनतेचा तर संबंध आहेच आहे। मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणारा मी स्टुडंट होतो आणि मला दिल्लीपर्यंत जाण्याची संधी मिळाली। काय ते नाही ते हे फटाक्या दिसतंय, त्यामुळं मला पाणी नको, मी त्यांना पाणी पाजायला होतो आलेलो। या देशामध्ये आलेली आहे नरेंद्र मोदींची आंधी, मग मला काय मिळणार नाही मंत्रिपदाची संधी? पण काय लोकांच्या डोक्यामध्ये आहे धुंदी। हमारे मुस्लिम आवाम को मेरा यही कहना है कि हम सब लोग एक साथ आगे चलना है। इस देश में रहते हुए किसको डरने की बात नहीं है। देश सबका है, हिंदुओं का है, मुसलमानों का है, बौद्धों का है, क्रिश्चियनों का है, सिंधी लोगों का है, सभी जाति धर्म के लोगों का देश है। यह आपको हो रही है बात डराने की, या हो रही है बात आपको डराने के लिए, या हो रही है बात आपको डराने की, और हम सब लोगों का मिशन है कांग्रेस पार्टी को हराने का हमारा मिशन है। वो जानबूझकर समाज में तेढ़ निर्माण कर रहे हैं। भारत जोड़ो यात्रा निकालते आदरणीय राहुल गांधी जी, लेकिन वहां भारत तोड़ो की बात करते हैं। मुस्लिम समाज के बारे में हमारा विरोध नहीं है।
मुस्लिम समाज को ओबीसी में आरक्षण मिलता ही है, लेकिन जानबूझकर वो मुस्लिम कम्युनिटी को हम आरक्षण देंगे इसी तरह की बात करते हैं और मुस्लिम समाज में बीजेपी के बारे में, मोदी जी के बारे में विवाद पैदा करने की कोशिश कर रहे हैं। लेकिन मैं आपको वादा दिलाना चाहता हूं कि भारतीय जनता पार्टी का एक माइनॉरिटी का विंग भी है। मैं कल एकनाथ शिंदे जी के साथ में थाना में था। जब पूरे थाना सिटी में जब एक रैली हमारी निकली थी, बड़ी रैली थी, जहाँ जहाँ मुस्लिम एरिया था वहाँ भी उन्होंने बहुत ही फूलों का बरसाव करते करते उन्होंने हमारे रैली का स्वागत किया था। और वहाँ नरेश मस्के जी जो वहाँ के कैंडिडेट है उसको उन्होंने बधाई दे दी थी। तो ये कांग्रेस के चक्कर में मत पड़ो। कांग्रेस वालों ने आपको 70 साल से फंसाया है। 70 सालों से मुसलमान समाज का वोट ले लेकर सत्ता में रहे, दलित समाज का वोट ले लेकर सत्ता में रहे, लेकिन इनको भी याद आया नहीं बाबा साहब को भारत रत्न देने का। इनको कभी याद आया नहीं बाबा साहब अम्बेडकर जी का फोटो सेंट्रल हॉल में लगाने का। इनको याद नहीं आया बाबा साहब अम्बेडकर जी का 26 अलीपुर रोड का मेमोरियल का काम करने का। हिंदू मिल की जगह हम 20 साल से मांग रहे थे, लेकिन नरेंद्र मोदी जी आने के बाद 3600 करोड़ कीमत की जमीन ये बाबा साहब अम्बेडकर जी के मेमोरियल के लिए दी। 12.5 एकड़ में ऐसा मेमोरियल बन रहा है, पूरे दुनिया में उस मेमोरियल को एक अच्छा दर्जा मिलेगा तो कम से कम 1200-1300 करोड़ रुपया खर्चा करके वह बाबा साहब अम्बेडकर जी का मेमोरियल बन रहा है। और 2 साल के अंदर वह माननीय नरेंद्र मोदी जी के हाथों से उसका लोकार्पण का समारंभ होगा। हमारे एनडीए के बारे में गलत फहमियां फैलाने का काम करते हैं। इसलिए मेरे समाज के हमारे माँ बहनों को कहना है कि आप मतलब एक बात ध्यान में रखो कि महिलाओं को आरक्षण देने का बिल पास नहीं हुआ, इसलिए बाबा साहब अम्बेडकर जी ने इस्तीफा दे दिया था। नेहरू जी के मंत्रिमंडल में बाबा साहब थे और वह हिंदू कोड बिल संसद में लाया गया था बाबा साहब के लॉ मिनिस्टर के नाते। वो पास हुआ नहीं, इसीलिए बाबा साहब ने इस्तीफा दिया था। अभी नरेंद्र मोदी जी ने महिलाओं को आरक्षण देने का निर्णय लिया है लोकसभा में, विधानसभा में। जब हम पार्लियामेंट में जाएंगे तो पूरी महिला हमको दिखाई देगी। अभी यहाँ सब जिला पंचायत हो, तालुका पंचायत हो, नगर पालिका हो, महानगर पालिका हो, ग्राम पंचायत हो, सब जगह पर 50% आरक्षण महिलाओं के लिए है, लेकिन लोकसभा में, विधानसभा में नहीं था। अभी अभी वो बिल पास हो चुका है। और महिलाओं के लिए बचत गट है, महिलाओं के लिए गैस सिलेंडर की योजना है, कई योजनाएं महिलाओं के लिए है। तो इसीलिए मैं ज़्यादा वक्त नहीं लेना चाहता हूँ। बहुत सारे वक्ताओं ने आपके सामने इसके पहले भी कई बातें रखी होगी, तर मी आपल्याला काही जास्त सांगू इच्छित नाही। मी एवढंच सांगतो की मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे। माझ्या हातामध्ये कायमचा निळा झेंडा राहणार आहे आणि माझ्या हातामध्ये नेहमीच असतो झेंडा निळा, म्हणून काँग्रेसवाल्यांच्या पोटामध्ये उठतो आहे गोळा। तर मी ज्या ठिकाणी जाईन तिथे निळा झेंडा मान्य असेल तर मी त्या ठिकाणी जातो। आणि आता निवडणुकीमध्ये आपल्याला निळे झेंडे सगळीकडे पाहायला मिळतात। निवडणुकीमध्ये माझं कार्यकर्त्यांना नम्र निवेदन आहे की सुजय विखे पाटील यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी आपण राहिलेले 2-3 दिवस आहेत, त्या 2-3 दिवसामध्ये चांगला प्रचार करायचा आहे। वस्ती वस्तीमधून आपल्याला मतदान जे आहे ते मोठ्या संख्येने आपल्याला करायचं आहे आणि एकही मतदार असा राहता कामा नये। जवळजवळ 70-75% मतदान इथं झालं पाहिजे। या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे, तो प्रयत्न करावा अशा पद्धतीचं आवाहन करतो। आणि आपण सगळे आजच्या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। चला।